तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण आज मी कुठे चाललोय माहितीये? आज आता 9 वर्षानंतर आमच्या शाळेची म्हणजे चौथी ब बॅच 2016-17 यांची गँग पुन्हा एकत्र येणार आहे. तर चला आजचा गेट टुगेदरचा ब्लॉग एन्जॉय करूया. खूप दिवसांनी त्याच जुन्या रस्त्यावरून जाताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. शाळेच्या गेटपाशी पोहोचताच सगळे मित्र हळूहळू जमा व्हायला लागले. 9 वर्षात चेहरे तर बदलले, पण ती जुनी मैत्री आणि ती मजा अजिबात बदललेली नव्हती. हीच ती आमची लाडकी शाळा. हा बघा चैतन्य, हा गुरु कुंभार, हा मोहीन आणि तो तिकडे उभा आहे तो यश. शाळेचे दिवस म्हणजे आयुष्यातील सर्वात निरागस आणि सोनेरी काळ. पाठीपेन्सिलचा तो पहिला दिवस, प्रार्थनेची वेळ, फळ्यावर सुविचार लिहिण्याची लगबग आणि मधल्या सुट्टीत डब्याची झालेली देवाणघेवाण या आठवणी आजही मनाला सुखावून जातात. माझा म्हणा किंवा सर्वांचा शाळेत सुवर्ण काळ स्मरणात राहणार असतो. या काळात झालेली मैत्री, वर्गात केलेल्या खोड्या या सर्व आठवणी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुखावून जातात. शाळा म्हटलं की सगळ्या जुन्या आठवणींना एकदम उजाळा येतो व त्या एका चित्राप्रमाणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. आज या शाळेतील शिक्षण पूर्ण होऊन जवळजवळ 9 वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरी आठवणी मात्र अगदी ताज्या वाटत आहेत. वर्गामध्ये जाता आम्ही थेट आमच्या जुन्या दिवसात गेलो. तिथल्या लहान मुलांना मस्ती करताना बघून वाटलं की आम्ही कधीतरी असे इथं बागडायचो. फळ्यावर लिहिलेला तो सुविचार, ते पाडे, सगळं कसं आधी जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातं. शाळेची ती वही सापडली जुन्या कपाटात. कालच नाव वाचलं आणि डोळे भरले आपोआप. शेवटच्या बाकावर बसून केलेली ती मस्ती आठवते. मित्रांसोबतची प्रत्येक आठवण आजही मनाला रडवते. सुट्टीची घंटा वाजतात जो आनंद मिळायचा, आजच्या आयुष्यात तो सुवर्ण काळ कुठे मिळायचा. काही दिवस कधीच विसरता येत नाहीत, ज्यात मित्रांचा हसू आणि शाळेचे दिवस असतात. वर्गात शिक्षकांचा धाक आणि मित्रांचा तोल, शाळेच्या दिवसांना जगात नाही मोल. यस, चल एकदा पुन्हा तो किस्सा सांगून दाखव. आणि चिपटी जाते. आता सगळ्यांना सवय झालेली असते की एक चिपटी उंदीरचे किती लावतात. मग तिथे जातो आणि मग तो माझी मम्मी चिपूट कापून जातो. ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्यांना भेटल्याशिवाय हा ब्लॉग कसा पूर्ण होणार? सगळ्या शिक्षकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्या शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर काहीच आता आपले झालेले शाळेतनं फिरून आता आपण चाललोय टर्फ पण चालू क्रिकेट खेळायला. तर चला भेटू राहिले टर्फ मध्ये. टर्फला पोहोचल्यावर तिथे पण सगळ्यांची चांगलीच मैफिल जमली होती. असं वाटतच नव्हतं की आम्ही 9 वर्षानंतर भेटलो आहे. मग काय थोड्या वेळाने 2 टीम करून साधने पाडला टॉस आणि तुमच्या भावाने टॉस जिंकून घेतली पहिली बॅटिंग. चैतन्य सोबत लहानपणी बेंचवरून भांडणं असायचे आणि आता बॅटिंगला पहिलं जाण्यासाठी भांडणं चालू आहे. मस्त पाऊस पडत होता आणि आम्ही टर्फवर क्रिकेट खेळत होतो. पावसाच्या थेंबासोबत क्रिकेट खेळण्याची मजाच वेगळी होती. क्रिकेट खेळून सगळे एकदम थकले होते आणि सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे आम्ही सगळे निघालो थेट जेवायला. तर काहीच आता आपण टर्फमध्ये खेळून आलेले आणि पावसात भिजलेले. आता आपण आले जेवायला. जेवूया जाऊ घरी. तर काहीच टर्फवर खेळून आल्यावर हा झाला मस्तपैकी जेवणाचा बेत. आजचा दिवस खूप भारी होता. 9 वर्षानंतर मित्रांना भेटून मनाला खूप आनंद झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या शाळेतल्या मित्रांची आठवण आली असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये.